गोरगडला जाताना जंगलातून सरळ पायवाट आहे, जेणेकरून न चुकता वरती जाता येतं. तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपण रात्री 2:30 वाजेपर्यंत ट्रेक सुरू केला होता, पण रात्री पूर्ण काळोख होता, अंधार होता पूर्ण. आणि आता तो बघा सनराइज होतोय, बघू शकता तुम्ही. सगळीकडे फॉग पसरलाय आणि खूप मस्त वातावरण झालं. 6 वाजून गेले, वरती पोचलो, पण आम्ही थांबत थांबत वरती पोचलो, त्यामुळे आम्हाला टाइम झाला. चला आता इकडे समोर आहे ते शिव मंदिर आहे आणि मंदिरासमोरच नंदी आहे. एका चमचा दोघांना खायचं. रावण्य सुंदर मस्तकी बाळा, ते दुनिया निर्मळ वारे झुळझुळा. जय देव श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू, आरती ओ वाळू. जय देव. गोरखगडचा शिखरमाथा हा मर्यादितच आहे. किल्ल्याच्या चारी बाजूंनी कडे, दऱ्या आणि जंगलाचा परिसर आहे. अशी सुंदर निसर्ग संपन्नता या किल्ल्याला लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. रॅपलिंग चालू करणार रॅपलिंगसाठी तयारी चालू आहे. काल आम्हाला ते जाईंट सिंगचा व्हिडिओची आठवण झालेली. तुझा व्हिडिओ तू कुठे अपलोड केला जाईंट सिंगचा? मोठी गुहा त्याच्या समोर आहे. मी हे बघा, इथून स्टेअर्स आहेत खाली जायला. आणि या इकडे पाण्याच्या टाक्या आहेत, पण आता या टाक्यांमध्ये पाणी नाही आहे, पूर्ण सुकं आहे. आता आपण मध्ये एंटर करू. खूप मोठी गुहा आहे, बघू शकता तुम्ही. खूप थंड वाटतं इकडे मध्ये. इथे जर तुम्ही आला ना ट्रेकिंगला, तर टेंट वगैरे लावून इथे राहण्यासाठी खूप छान आहे. आणि बाहेर पाणी पण आहे, पण ते पिण्यासाठी आता नाही आहे, पण काही टाक्यांमध्ये पिण्याचं पाणी यूज करू शकता. अशा प्रकारे बाकी पाण्याच्या टाक्या सगळ्या सुक्या होत्या. गुहेच्या उजव्या बाजूला पाण्याच्या टाकीमध्ये पिण्याजोगे स्वच्छ पाणी होते
आणि ते थंडगारही होते. उन्हामध्ये चालल्याने थोडं थकायला झालं होतं आणि तहान पण लागली होती. उन्हामध्ये थंडगार पाणी पिऊन मन तृप्त झालं. जर तुम्ही गोरखगड ट्रेकिंगसाठी येत असाल तर माकडांपासून सावध राहा. ते खूप म्हणजे काय करत तर नाही, पण आपल्या ज्या वस्तू आहेत ते घेऊन जाऊ शकतात किंवा काय खायचं असेल तर ते घेऊन जाऊ शकतात. या साईडला पण इथं मोठं टाकं आहे पाण्याचं, पण आता ते पूर्ण पाणी जरा पण नाही त्याच्यामध्ये. उन्हामुळे दगड पूर्ण गरम झालेत, हात भाजतोय. समोर भगवान कालभैरवाचं मंदिर आहे. अंगणात समोर शिवपिंड आहे. बसायला जागा आहे इकडे. या साईडला काही पोस्टर लावलेत आणि इकडून गोरखगडला जाण्यासाठी रोड आहे वरती. इथून आल्यावरती राईट साईडला हे मंदिर आहे आणि इकडून वरती गोरखगडला जाण्यासाठी रोड आहे. इथून पुढे पूर्ण जंगल आहे, सुकलेले सगळे झाडी आहेत. गोरखगड हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे. दहेरी या गावातून आम्ही गोरखगडच्या पायथ्यापर्यंत आलो. नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून याचे नाव गोरखगड पडले. समोर हे स्टॉल आहे. यानंतर वरती कुठेही स्टॉल नाहीत. वरती खाण्यासाठी काय पाहिजे असेल तर ते कॅरी करावे लागेल. हे आहे गोरखगडचे प्रवेशद्वार. आपण काल रात्रीच आलो. रात्री 2:30 वाजेपर्यंत आपण ट्रेकिंगची सुरुवात केली, पण रात्री काळोख होता त्यामुळे शूटिंग करता आली नाही. शूटिंग जरी केलं तर काय दिसलं नसतं. मी खालीच आमची गाडी जी पार्क केली होती आहे आतमध्ये पार्क केलेली. आणि इथे जर तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर काही गाडी घेऊन आलात ना तर इथे पार्किंगसाठी आहे जागा आजूबाजूला. चला प्रॉपर पायऱ्या आहेत वरती जायला. समोरच हे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं आणि इकडून पुढे गोरखगडला जाण्याचा मार्ग आहे. मंदिर पहिले एक्सप्लोर करू.